example is x plus z is equals to 6. X plus z is equals to 6. Then y plus z is equals to 2. And x plus y is equals to 0. Solve this one. मॅम dx dy dz पण काढायचा ना? तुम्ही मला नाही विचारायचं होतं ते सगळं काही. तुम्हाला सॉल्व करण्यासाठी दिले ते. मॅम आन्सर नाही ना लगेच सांगायचं. नाही, आन्सर नाही सांगायचं. कोणीच नाही सांगायचे आन्सर. रॅन्डमली कोणाच तरी नाव सांगणार, त्यांनी काय करायचं, स्क्रीन शेअर करायची आणि सॉल्व करायचं. झाला? मॅम 5 minutes.
डन. नाही मॅडम. नो मॅम. झालं मॅडम. झालं मॅम. चला मेघाचं नाव सांगू. मॅम चाल नाही मॅम, थांब 2 मिनिटं राहिले थोडं. डन. येस मॅम. हो मॅडम. चला रोहन कोळी. रोहन कोळी तुम्ही काय करायचंय, स्क्रीन शेअर करायचे आणि मॅम एक्झाम. झालं नाही, थांबा 2 मिनिट. रोहन कोळी तुमचं झालंय. चला तुम्ही सॉल्व्ह करा. स्क्रीन शेअर करा तुमची. नाही मॅम. काय मॅडम झालं नाही वाटतं तुझं. सॉल्व्ह करा करा. झालं. येस मॅम. रोहन कोळी तुमचं झालं का. नाही मॅम, आन्सर चुकी झालंय. जाऊ ग्रुपवर पाठवलेलं ते मुलाने वेगळं आले, माझं दुसरं कोणतरी. असं कसं काय. रवी बिराजदार तुम्ही दुसरं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. रोहन कोळी. आता रवी बिराजदार तुम्ही सॉल्व्ह करा. रवी बिराजदार.
हा मॅम मी साक्षी बिराजदार आहे. बर ठीक आहे. नाव चेंज करणार का? ते मॅडम माझ्या मोबाईलचं चार्जिंग संपलं, मी दुसऱ्यांच्या मोबाईल वरनं जॉईन झाले. बर. नाव चेंज करू शकते ना तू मग? ओके मॅम. चल साक्षी सॉल्व करून दाखव मला. स्क्रीन शेअर कर. कुठे आहे साक्षी? साक्षी. हा मॅम. हा नाव चेंज झालं. ओके. स्क्रीन शेअर कर तुझी आणि सॉल्व कर क्वेश्चन. झाली स्क्रीन शेअर? होईना हो मॅम. झालेले मॅडम. झाले मॅम. दिसते की झाले. सॉल्व कर मग साक्षी. काय म्हणते साक्षी? सांगायचं मॅम. नाही सॉल्व करायचं. सॉल्व करायचं बोर्डवर, व्हाईट बोर्ड वरती सॉल्व करायचं स्क्रीनवर. मॅम त्यांनी व्हिडिओ चालू केला. व्हिडिओ नको चालू करू साक्षी. हे सॉल्व करायचं. पण मॅम मला स्क्रीन शेअर झालेली दिसत नाही की माझ्या मोबाईल मध्ये. शेअर कर ना तू, सेटिंग मध्ये जा. मॅम त्यांना येत नाही, फक्त होस्टला येते मॅडम. मी को-होस्ट बनवते तुला. मॅम येते, फक्त तुम्हालाच येते. नाही को-होस्ट बनवते ना मी. बघ झाली तू. हा बघ साक्षी. येत आहे? साक्षी. हा सौरभ. सौरभ. येस मॅम. हा तू सॉल्व कर. मी तुला को-होस्ट बनवते. थांब. हा येस मॅम. म्यूट करा तुम्ही. हे व्हिडिओ ऑफ करा साक्षी. एक मिनिट हा सौरभ. हा येस मॅम. सौरभ सापडे ना आता मला. सौरभ तू एकदा बोल बरे. हा मॅम. बोल अजून जरा बोल. एकदा बोलायचं. हॅलो मॅम. माईक ठेव. हा झालास? हा येस मॅम. हा चाल कर. मॅम हम्म. स्क्रीन कशी शेअर करायला सांगा ना. मी आधी झूम ॲप कधी यूज केलं ना. तिथं काल सांगणार सांगितलं ना की ते. सौरभ. अरे काल ध्यानात नाही राहिलं. सांग. बघ ना तिथंच. हा थ्री शेअर डॉट कर. वर. हा शेअर कळलं दाब. कळलं. शेअर आहे ना तिथं मध्ये हिरवं. हा कळलं मॅम. त्यावर कळलं क्लिक कर. कळलं. ग्रीन कलर. हा आला बोर्ड मॅम. हा चल.
सॉल्व कर. मॅम तुम्ही एक्झाम्पल दिलंय हम्म. एक्स हम्म. प्लस 2 प्लस झेड इज इक्वल टू 6 हम्म. आणि वाय प्लस झेड हम्म. इज इक्वल टू 2. हम्म. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. हे एक्झाम्पल दिले तुम्ही. हम्म. आता मी सॉल्व करतो 2 मिनिट. हम्म. आता हे जर आपल्याला हे एक एक एलिमेंट मिसिंग आहेत ह्याच्यात एक एक एलिमेंट. मग त्याला आधी एलिमेंट आपल्याला टाकायला. मग एक्स प्लस त्याच्या पहिल्या ह्याच्यात वाय मिसिंग आहे मग 0 वाय लिहायचं प्लस झेड इज इक्वल टू 6. आता दुसऱ्या ह्याच्यात एक्स मिसिंग आहे मग 0x लिहायचा 0x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 2. तिसऱ्या ह्याच्यात एक्स प्लस वाय 0z प्लस 0z इज इक्वल टू 0. आता डी फाइंड आउट करतो मग. तर डी इज इक्वल टू डिटर्मिनंट 1 0 1 0 1 1 1 1 0. आता पहिला एलिमेंट फर्स्ट रो मधला 1 मल्टिप्लाय बाय 0. मी डायरेक्ट आन्सर लिहू ह्याच्यात बसत नाही. लिह. लिह. फक्त एक्सप्लेन कर असं. हा हा हम्म. आधी तोंडी सांगू म्हणजे शेवटच्या 2 पायऱ्या हो लिहितो मी. हो हो. हा. आता 1 ब्रॅकेट मध्ये 1 मल्टिप्लाय बाय 0 हम्म. मायनस 1 मल्टिप्लाय बाय 1. आणि सेकंड एलिमेंट -0 असतो -0 इन ब्रॅकेट 0 मल्टिप्लाय बाय 1 मायनस इन ब्रॅकेट 1 मल्टिप्लाय बाय 1 ब्रॅकेट कंप्लीटेड प्लस 1 ब्रॅकेट मध्ये 0 मल्टिप्लाय बाय 0 मायनस इन ब्रॅकेट 1 मल्टिप्लाय बाय 1 इन ब्रॅकेट कंप्लीटेड. The second 1 in bracket 0 minus 1 bracket completed 0 minus 0 in bracket 0 minus 1 bracket completed plus 1 in bracket 0 minus 1 is equal to 1 multiplied by 0 minus 1 in bracket 0 minus 1 minus 1 आता मायनस 0 ही त्यांचं उत्तर 0 जाणार आहे. मग प्लस 1 मल्टिप्लाय इन ब्रॅकेट -1 0 -1 इज इक्वल टू -1 -1 then d is equal to -2. The final answer is the -2. हा मॅम. आलं सगळ्यांचं? येस हा. यस मॅम. हा. then dx is equal to in bracket 6 to 0 1 1 1 1 0. आता मी एक्सप्लेन करतो मॅम. इज इक्वल टू 6 इन ब्रॅकेट 1 मल्टिप्लाय बाय 0 ब्रॅकेट कंप्लीटेड मायनस इन ब्रॅकेट 1 मल्टिप्लाय बाय 1 ब्रॅकेट कंप्लीटेड मायनस 0 इन ब्रॅकेट 2 मल्टिप्लाय बाय 0 मायनस 0 मल्टिप्लाय बाय 1 इन ब्रॅकेट कंप्लीटेड प्लस 1 इन ब्रॅकेट 2 मल्टिप्लाय बाय 1 minus in bracket 0 multiplied by 1 bracket completed is equal to 6 in bracket 0 minus 1 in bracket completed minus 0 in bracket 0 minus 0 bracket completed plus 1 in bracket 2 minus 2 is equal to 6 in bracket -1
+1 कारण का -0 त्याचं उत्तर -0 येणार आहे मधल्या ह्याचं. मग मी +1 घेतलं. +1 इन मल्टिप्लाय बाय इन ब्रॅकेट 2 इज इक्वल टू -6 +2 then dx is equal to -4. आलं सगळ्यांचं dx is येस equal मॅम आलं. Yes, ma'am. मॅम now next dy सौरभ. Yes ma'am, done. Then dy equal to bracket 1 0 1 6 2 0 1 1 0 is equal to 1 in bracket 2 multiplied by 0 minus in bracket 0 multiplied by 1 bracket completed -6 is in bracket 0 multiplied by 0 minus in bracket 1 multiplied by 1 +1 in bracket 0 multiplied by 0 minus in bracket 1 multiplied by 2 is equal to 1 in bracket 0 minus 0 in bracket completed -6 in bracket 0 minus 1 in bracket completed +1 in bracket 0 minus 2 is equal to 1. तिचं पहिल्याचं मॅम 0 येणार. 1 हा पहिल्याच मॅम 0 येणार. देन -6 ब्रॅकेट -1 ब्रॅकेट completed +1 in bracket -2 is equal to 6 - 2 is equal to 4. Then हा dy ma'am. is equal to 4. हम्म. बरोबर आहे. Then dz is equal to bracket 1 0 1 0 1 1 6 2 0 is equal to 1 in bracket 1 multiplied by 0 -1 minus कंसात 1 multiplied by 2 in bracket completed -0 in bracket 0 0 0 multiplied by 0 minus in bracket 1 multiplied by 2 plus 6 in bracket 0 multiplied by 1 in minus in bracket 1 multiplied by 1 in bracket completed is equal to 1 minus 1 in bracket 0 minus 2 in bracket completed -0 in bracket 0 minus 2 plus 6 in bracket 0 minus 1 is equal to 1 minus 2 minus 0 त्याचं 0च उत्तर येणार. 1 in bracket -2 plus 6 in bracket -1 is equal to -2 minus 6 is equal to -8. dz आहे -8. हम्म. आता बाय क्रॅमर रूल x is equal to dx upon d is equal to dx आपला -4 आहे in bracket -2 d is equal to x is equal to 2. हॅलो इथं then y is equal to dy upon d is equal to dy 4 upon -2 is equal to -2 y -2. हॅलो बरोबर आहे. बरोबर आहे. -2 आले का y is equals to -2 हा मॅम. सगळ्यांचं Yes, आलं का ma'am. -2 -2 then z is equal to dz upon d is equal to -8 upon -2 then z is equal to 4. हॅलो मॅम. z is equals to
Four. Yes, correct. Thank Very you, good, ma'am. Saurabh. Very good. Thank खूप छान सोडवलं. Very nice. Stop कर तुझी screen आता. Then second example. Second one. मॅम हम्म. हा झालं. Second one. X plus y is equals to 5. Y plus z is equals to 8. And z plus x is equals to 7. फर्स्ट काय आहे मॅम एक्स प्लस वाय इजिकल टू 5. आकांक्षा. येस मॅम. सॉल्व करायचं तू. हा एक मिनिट.
झालं का? No, ma'am. मॅम ते झिरो ऍड करण्यामध्ये येत नाहीये त्याच्यामुळे चुकतंय आन्सर. झिरो ऍड करण्यामध्ये येत नाही. तिथं काहीतरी चुकलंय म्हणून आन्सर येत नाही. X plus y is equals to 5. Y plus z is equals to 8. And z plus x is equals to 7. सौरभ आला तुझा? मॅम 2 मिनिट्स. झालं मॅम. कुणाचं झालंय? Ma'am, 2 minutes. मॅम डी सांगू का? झालंय कुणा? हा सौरभ, एकच मिनिट थांबा. झालंय कोण तर म्हणलं, अभिषेक बोलला का? झालंय असं कोण म्हणलंय? मॅम माझं थोडं राहील. हा. सौरभ सॉल्व कर, पूर्ण सॉल्व कर. ओके मॅम. मॅम आम्ही पण करतो ना. काय करता? हा करा ना Solving. मग. करा ना, सगळ्यांना सांगितलं ना सॉल्व करा म्हणून. तसं नाही. हा शेअर करू. स्क्रीन वरती म्हणता का? हा. आता काय करूयात आपण, डी एकाने सॉल्व करायचं, डीएक्स एकाने सॉल्व करायचं. टाइम कमी आहे, नाहीतर उद्याच्या सेक्शनचा आपला 2 तासच वेळ आहे ना, त्याच्यामध्ये जेवढे एक्झाम्पल्स आहेत तेवढे घेऊयात. हां येस मॅम. चालेल का येस येस मॅम. हो मॅम. ओके मॅम. सगळ्यांना? हां येस मॅम. येस मॅम. चालेल. तर पुढचा पॉइंट घ्यायचा, तुमच्या ह्याच्यावर सांगा. हेच घ्यायचं? नो मॅम, रिव्हिजन तर पाहिजे ना. हा, रिव्हिजन पाहिजे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. घेऊयात आपण उद्या मग हेच. आणि मग नंतर दिवाळी नंतर आपण नेक्स्ट पॉइंट स्टार्ट करूया. हा मॅम. मॅम माझं झालं सॉल्व करून हे. कुणाचा? सानिका. सानिका, ओके. मॅम माझं पण झालं. सावनिका. मॅम माझं पण झालंय. माझं पण झालंय मी. झालंय मॅम माझं पण. ओके. नेहा झालं? नेहा झालं? वर्षा तुझं? येस मॅम झालं. ओके. साक्षी? अथर्व? धनश्री? झालं मॅम. धीरज? धीरज? धीरज मोबाईल ठेवून गायब. धीरज? गायत्री? धीरज तुमच्या आज अब्सेंट आहे फायनल. आता उद्यापासून ना असंच करूयात आपण, रॅन्डमली ना नाव घेऊयात, जे नसेल त्याची अब्सेंटी करूयात. धीरज गायकवाड? ऐकू येते का माझा आवाज तुम्हाला? गायत्री? कुणालाच आवाज येत नाहीये का काय माझं? येतोय मॅम. हा. येतोय मॅम, येतोय. हा. विद्या? वर्षा? येस मॅम. झालंय मॅम. झालंय. वैष्णवी? दोन्ही वैष्णवी? हो मॅम झाले. स्नेहल? स्वरूपा? ओके. नाव घेतलं मी तुझं. कुशाल?
तुषार पण नाहीये. ओके देन संकेत. हो झालं मॅम. संकेत. हा. विशाल. शीतल. चला येस मॅम. झाला ना सॉल्व करून झालं का? हो फक्त मॅडम. क्रायमर्स रूल्स काढायचं राहिलं. चल काढा काढा. आकांक्षा चल स्टार्ट कर सॉल्व करायला. आकांक्षा. मॅडम आकांक्षा आन्सर चुकलंय माझं त्याच्यामुळे. तू सॉल्व कर हं. सांगतील कुठे चुकेल ते. सगळ्यांचा भरपूर जणांनी सॉल्व केलेले आहेत. नेहा, सौरभ, अजून कोण? मॅम मी पण केलंय मॅम. हर्षदानी पण केलं. हा. माझं पण झालं मॅम. माझं पण झालं मॅम. मॅम मी पण केलं. अंकिताने केलं. ओके पण बॉईज केलंय. मध्ये कुणी झाले केलं? मॅडम. पण झालं माझं मॅम. पण पण झाले. केले. हा मग असं बरेच जणांनी केलेले आहेत. आता आकांक्षा तू सॉल्व करायला स्टार्ट कर. जिथं चुकेल तिथं गाईड करतील तुला. गाईड करतील ते तुला. स्टार्ट. तू को-होस्ट आहेस आता. शेअर कर स्क्रीन. फक्त 7 मिनिट वेळ आहे. 7 मिनिटामध्ये सॉल्व करायचं. आकांक्षा. मॅम माझं 0 ऍड करण्यामध्ये चुकलंय त्याच्यामुळे येत नाहीये पुढचं. तुम्ही सांगता का मॅडम? हा सांगतो ना मग. आम्ही सगळे सांगतो तुला तू कुठे चुकले असते. ठीक आहे दुसरं कोण आहे? दुसरं कोण सॉल्व करेल? मॅम मी. मॅम मी करू. रोहन का? रोहन? रोहन का? मॅडम रोहन करू. रोहन करतो ना? हा चल रोहन. एक मिनिट मी तुला पोस्ट बनवते. असतील माझे. रोहन कुठे गेला रोहन? रोहन कोळी ना? रोहन पवार मॅडम. पवार का? ओके थांबा. कुठे गेला रोहन? हा एकच मिनिट. रोहन तू बोलू नकोस आता थांब. हा रोहन नाव आर यू होस्ट. रोहन
मॅम त्यांचा आवाज येत नाही. कुणाचा आवाज येत नाहीये? रोहनचा आवाज येत नाही. रोहन, रोहन म्यूट काढ. म्यूट काढलंय मॅडम त्याने, पण आवाज येत नाही त्याचा. हो 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 हो. ठीक आहे, फक्त बघ आता ऑप्शन नाही. त्याला ऐकू येत असेल ना आपला आवाज? रोहन, रोहन तुझा आवाज येत नाही सगळ्यांना, चेक कर एकदा माईक. रोहन, मॅम तो बोलतोय काहीतरी पण आपल्यालाच ऐकू येत नाही. हो ना, मग आपला आवाज त्याला येत असेल ना. हा. हा, मग आपण त्याला सांगतोय की तू आधी माईक चेक कर, तुझा आवाज येत नाहीये. त्याला ऐकू गेलं असेल ना आपण बोललेलं. हा. हम्म. मॅम त्याचा आवाज येत नाहीये, मग इथून पुढे दुसऱ्याला सांगा ना सोडवायला. रोहन, मी सॉल्व कोण सॉल्व करते? मॅम मी करू? मॅम मी करू? मॅम मी करू? वर्षा, वर्षा. वर्षा ना, कुठे गेली वर्षा? मॅम माईक म्यूट करायला हवा ना, खूप आवाज येते. मी सांगायची काय गरज आहे सांगा बरं? ह्या गोष्टी मी सांगायची गरज आहे का? मॅम तो सॉल्व पण करायला. करतच नाहीत ना मॅम, बॅकग्राऊंडचा आवाज किती येतोय. हो ना, मग हे असं कॉमन कॉमन गोष्टी आहेत ह्या. हम्म? हा वर्षा, येस मॅम. हा मी तुला को होस्ट बनवलंय, सॉल्व कर. रोहनचं अजून स्क्रीन आहेच का? तू शेअर कर. हा. हॅलो, माझा रोहन, रोहन, हा. हा मॅम, तू बघ. डी इज इक्वल टू हा. माझी हॅलो, स्क्रीन. नाही होणार आता. मॅम मी शेअर करू का? कर तू शेअर. X plus 0y plus z is equals to 7. मॅम हे तुम्ही क्वेश्चन दिला. कशाला माईक कोण होते माईक माईक कोण आहे? हॅलो, हा पुढलं सॉल्व करते. मॅम हे क्वेश्चन आहे. हा बोला. आता पुढचं सॉल्व करू ना? हा कर ना, कर. हा. D is equals to 1 0 1 1 1 0 0 1 1. मॅम आता सांगू का ते? इज इक्वल्स टू 1 ब्रॅकेट 1 into 1
minus bracket 0 into 1 bracket completed minus 1 in bracket 0 into 1 minus 1 into 1 bracket completed plus 0 in bracket 0 into 0 minus 1 into 1 bracket completed is equals to 1 1 minus 0 minus 1 in bracket 0 minus 1 plus 0 in bracket 0 minus 1 1 in bracket 1 minus 1 in bracket minus 1 plus 0 in bracket minus 1 then last is equals to 1 plus 1 minus 0 is equals to 2 मॅम राईट आहे का डी इज द 2 सगळ्यांचं आलं येस मॅम. मॅम आलं हा, येस मॅम. हा. आलंय मॅम. ओके ठीक आहे आता बाकीचं ऐका नाही टाइम होत गेला आता 3:30 होत आले दुसऱ्यांचे लेक्चर आहेत आपण इथंच थांबूयात उद्याच्या लेक्चरला कंटिन्यू करूयात म्हणजे जेणेकरून सगळ्यांना सॉल्व करायचा चान्स मिळेल ओके ओके मॅम ओके मॅम. ओके मॅम. आज आपण इथंच थांबूयात बाकी ग्रामर्स रूल क्लिअर आहे सगळ्यांचा काही प्रॉब्लेम नाही येस नाही, मॅम नाही. येस मॅम. मॅम. असाइनमेंट कधी देताय असाइनमेंट उद्याच देऊयात ओके मॅम मॅम बाय मॅम. चलो